बसून बोला. आपले नाही सर, रिस्पेक्ट ठीक आहे ना. आपले आम्ही तुम्हाला सांगितलं. ठीक आहे सर, धन्यवाद. माझं नाव मोहम्मद हनी फुंडेकरी, आवाज स्टुडिओ ऑर्गनायझर. आवाज स्टुडिओ प्रस्तुत 31 जुलै 2023ला मी एक कार्यक्रम केला होतो. मोहम्मद हनीची 43वी पुण्यतिथी होती. त्यावेळी 43 गाण्यांचा एक कार्यक्रम केला होतो मी. याच्या आधी प्रेस रिपोर्ट घेतली होती. त्यामध्ये ऑल इंडिया रेकॉर्ड म्हणून मी दिलं होतं. गेल्या 6 महिने आधी दिलं होतं मी. मला एवढं कॉन्फिडन्स होता की मला ते मिळेल. माझी एक कॉन्फिडन्स होता मला. ऑल इंडिया रेकॉर्डेड आवाज स्टुडिओ प्रेझेंट्स मोहम्मद हनी फुंडेकरी म्हणून असं दिलं होतं. मग रिपोर्ट घेतली. त्यावेळेस शनिवार होता. मग दुसऱ्या दिवशी माझी रिपोर्ट हे बातमी वगैरे जास्ती आली, लोकांना काही माहीत झालं नाही. मग हुतात्मा स्मृतीला 31 जुलै 2023ला संध्याकाळी 5 वाजता मी एक कार्यक्रम राबवलो. मोहम्मद रफीची 43वी पुण्यतिथी निमित्ताने 43 गाणे मी एकटा आणि माझी जोडीदार, माझी साथी, माझी पार्टनर सुनीताजी राठोड याने आम्ही दोघे 5.5 तास कंटिन्यू आम्ही ते गाणे गायलो. म्हणजे 43 गाणे पुण्यतिथी 43वा होता. त्या निमित्ताने आम्ही 43 गाणे पूर्ण केलं. मग ते झाल्यानंतर माझे सगळे एव्हिडन्स वगैरे पूर्ण जे कार्यक्रम केलं होतं मी, काही लागतं आहे. मग इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला मी अप्लाय केलो. गिनीज बुकला रेकॉर्ड अप्लाय केलो. लिम्काला बी केलो आणि इंटरनॅशनलला बी मी रेकॉर्ड केले. त्यांनी काय म्हटले, आधी तुमचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होऊ दे, मग नंतर तुम्हाला पुढे तिथं करता येईल. मग ह्याच्यानंतर मला तिथनं एक रिप्लाय मिळाला की तुमचं कन्फर्मेशन झालेलं आहे. तिथं खाली पत्र आहे. तिथं ते पत्र आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं. मला एक पत्र मिळालं एकदा की तुम्हाला युअर फायनलाइज तुमचं कंप्लीट झालेलं आहे, कन्फर्मेशन झालेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता आणि तुम्हाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळू शकता. म्हणून त्यांनी हे मला पत्र दिले. ठीक आहे म्हणून मी परत दुसरा एक पत्र त्यांनी काय म्हटलं की एवढं आमचे काही तर आहे, त्याच्यामध्ये काय तर चुका होते, काही इव्हिडन्स होते, काही नुक्स होते, ते परत द्या. म्हणून मी दुसरा अप्लाय केलो. त्यानंतर मला तिथं फायनल झालं म्हणून तिथं ईमेल आला. आज मोबाईलमध्ये बी आहे माझा ईमेल. मग ते फायनल झाल्यानंतर मला 4 दिवस खाली मला त्यांच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा हे मला त्यांच्याकडनं हे मिळालं. अरे वा, अभिनंदन. माझी ठिकाणी आता तर थांबू दे का मी उभार म्हणजे ते आम्हाला हे रेकॉर्ड तिथनं मिळाला. आम्ही तुमच्या समोरच काढणार दाखवले. आम्हाला तुमचे जास्त आनंद. यस सर. म्हणून मी 8 दिवस असंच घरात ठेवलो की मी समोर पत्रकार समोरच मी उघडणार आहे. म्हणजे माझी बातमी त्यावेळी कार्यक्रम करताना आली नाही. आज मला मिळाल्यानंतर माझे पत्रकार बंधू, माझे वृत्तपत्राचे संपादक ते माझा उद्या बातमीमध्ये देईल. आणि सोलापूरचं एक मी सकू दोघे म्हणून एक कार्यक्रम केलेला आहे. तर आमचं नाव सोलापूरचं बी नाव होईल, आमचं बी नाव होईल. आम्ही एवढं 20 वर्षापासून मी कार्यक्रम करत आहे. त्याचं काय तर मला फळ मिळावं, सर्वांना फळ मिळावं म्हणून पत्रकारमध्येच हे अनबॉक्स करणार आहे. म्हणून मी असं ठीक आहे. येस सर, येस. हे फोटो काढणे चांगलं आहे. फोटो घ्या. हां, सगळ्यांना टाकायचं. आणि ती तिथली बातमी हुंडेकरी त्यावेळेला 7ला बातमी आली होती. बाकीच्या पेपरला माहिती एक पत्रामध्ये आली सर. नाही माझ्याकडे संचारणी पण आले सकाळी वाचत जाऊ. सर इंडिया बुक ऑफ मराठी देते सर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. हां, अरे बाबा. ते पॅकिंग होती इंडिया बुक ऑफ. नाही पण शीट असेल ना. हा तशी हे दाखवत हे काढा मेन. येस येस येस. हे पण दाखवत आहे. एक बोमा असं झालं. नाही सर, ते पण दाखवत आहे. ते दाखव म्हणतो. ओके. सर एक नाही वाचते आता. आज त्या दिवशी तारीख हे फॉरवर्ड मीडिया आहे. फॉरवर्ड कर, त्याशिवाय होत नाही. हे बुक इंडिया बुक करू. मॅडम ना द्यायचं नाही सर. हे बघा तर अहो फोटो कसा काढता येईल चांगला काय. माझी अशी अपेक्षा आहे की अविनाश कुलकर्णी येऊन ते मॅडमला आणि मला हे करावं. सिनियर पत्रकार आहे. अविनाश कुलकर्णीला विनंती करतो. अविनाश कुलकर्णीला विनंती करतो. माझे सिनियर आहे. मी 25 वर्षापासून पत्रकार परिषद घेत आहे. अविनाश तेव्हापासून माझी ओळख आहे. म्हणून मी त्यांना विनंती करतो की दोघांना तुम्ही प्रमाणपत्र द्या.
बरं हा संचारला फोटो येणार नाही हो. मॅडमला बोलून मिळेल आणि मला इथे ID कार्ड नाही. एक मिनिट सर इकडे नाही आधी लावतो. ते माझी खुशी नसली समजतो ते मी जुनं पत्रकारच्या दस्त मुबारकला हे घेत आहे. या आता आमचे रुस्तम आले तर कंपनीचे असते हे घालू द्या. नाही सर नाही सर आपणच करा. मॅडमला नाही माझं आहे ते मॅडमला ते करा. नाही माझं मॅडमला करा. पुस्तक देतो त्यांना पुस्तक देतो. चालेल या जुलै. आता येतं घे फोटो. चला तुम्हाला ते हे दे मॅडम जरा या सर माझ्या बरोबर आहे. सर बघा इकडे ते काय नाही तुम्ही घाला कंप्लीट. अध्यक्ष आयडी कार्ड आहे इंडिया बुक. हे महत्वाचं आहे आयडी. ही बातमी फोटो येऊन जाईल. संचारने बातमी तुमची दिली होती सकाळी दिली होती तुम्ही त्या दिवशी. मी जर गडबडीत होतो क्षमा मागतो मी. तरी पण शनिवारी होता म्हणून मला सांगितले होते. येऊन जाते. आणि एक पेन असते इंडिया बुक आणि असले बॅनर असते. नाही कशाला करायचं. एक मिनिट इकडे बघा. हा सर आता घ्या तुम्ही. आता तुमचा एक मिनिट हा छापून येतो फोटा बाकीचे येत नाही. या आत या कंपले नाही आत या जरा त्याला ते सगळ्यांना घे ना त्यात. हे सर्टिफिकेट आहे इंडिया बुक रिकॉर्डचे. सगळे आले पाहिजे. बर समोर ठीक. अभिनंदन. अजून काय प्रश्न विचारायचा. प्रथमतः आपलं अभिनंदन. आयुष्यात त्या लोकांना आपल्याला असं वाटतं की त्यांनी इन्व्हॉल्व जास्त हे टाका फोटोचं बाकी फोटो टाकून सगळीकडे फोटो टाका कुणीतरी येत नाही सगळ्यांना. स्टँड मध्ये नसल्यावर टाका. आणि मी नसलेलं टाका. नाही बरोबर आहे ना. बरोबर आहे. 5:30 तास 43 गाणे गायला सांगितलं मी आणि मॅडम. मी त्या दिवशी सभागृहाजवळ येऊन तिथं एक गाणं तुमचं ऐकूनही गेलो सुरुवातीचं कार्यक्रमाला. हो मोठा आवाज होता सभागृहाचा. आता मला लक्षात आहे सगळं. आम्ही फक्त त्याचा प्रोपोगंडा करत नाही. प्रोपोगंडाचा प्रश्न नाही. 20 वर्षाचा मला मिळतंय सर. तुमच्यामुळे थोडासा तुमचा हे नाही आमचा तसं नाही. मी 20 वर्षापासून करतो. मला काय मिळालं मला लोकांना माहित नाही. एवढं मोठं मी ऑल इंडिया रेकॉर्ड केलंय. लोकांना ऑल इंडिया रेकॉर्ड काय आहे माहित नाही. आजच्या एवढा आनंद नाही कुठला. आज जो आनंद आहे ते मिळतंय लोकांना माहित नाहीये. आपला हक्क काही ते मिळणार इंडियन फंडामेंटल मध्ये आहे. असं आपण कार्यक्रम केले असं राबवले तर आपल्याला मिळतंय. एक काय या आनंदाच्या क्षणी एक कडवं आम्हाला त्याशिवाय काय हे होणार नाही. आनंद होणार नाही. एक गुरु